बातमी पुण्यातून आहे। पुण्यात शहर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। काल शहर भाजपची बैठक सुरू असतानाच मेधा कुलकर्णी यांनी बैठकीतून काढता पाय घेतला। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी जात असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केलाय। बैठक सुरू होण्याआधी 1.5 तास मेधा कुलकर्णी तिथे होत्या, मात्र बैठक सुरू होताच त्या तिथून निघून गेल्या। काही दिवसांपूर्वी महिला कार्यकर्त्यांविरोधात कुलकर्णी यांनी पत्र लिहिलं होतं आणि याच पत्रावरून भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे। भाजपच्या बैठकीतून मेधा कुलकर्णी यांनी काढता पाय घेतलाय। बैठक सुरू होताच मेधा कुलकर्णी तिथून निघून गेल्या। यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती आहेत। रेवती, पुण्यात आता शहर भाजपमधला अंतर्गत वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आलेला कळतंय, नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच दीपाली, आपण जसं बघतोय की पुन्हा एकदा पुणे भाजप शहरचा अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय। खरं तर काल भाजपची संघटनात्मक बैठक होती पुणे शहरामध्ये। त्यावेळी चंद्रकांत पाटील जे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधाताई कुलकर्णी आणि त्यासोबतच जे इतर पदाधिकारी आहेत ते सुद्धा इकडे आलेले होते। त्यांनी तिथे उपस्थित त्यांची नोंदवली होती। त्यासोबतच कसबा सगळेच जे भाजपचे आमदार आणि खासदार आहेत ते तिथे उपस्थित होते। त्यावेळेस खरं तर ही जी बैठक होती ती 4:30 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं, पण सगळ्यात पहिले तिकडे मेधा कुलकर्णी ज्या खासदार आहेत राज्यसभेच्या ते तिथे उपस्थित होते। त्यावेळेस कोणीही तिथे आलेलं नव्हतं, पण जेव्हा सगळे तिकडे आले, पदाधिकारी आले, केंद्रीय मंत्री आले, हे सगळे आले, त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तिकडनं मेधा कुलकर्णी या निघून गेल्या। आणि त्यानंतर खरं तर असं चित्र स्पष्ट झालं की पुन्हा एकदा भाजप शहरचा पुणे शहरचा अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय का, कारण ते त्यांच्या म्हणण्यातून असं आलं की खरं तर ही जी बैठक आहे ही 4:30 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं, पण जवळपास 5:30 वाजून गेलेले आहेत, तरी पण व्यवस्थितरित्या ही बैठक सुरू झालेली नाही। आणि त्यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते म्हणून ते तिकडनं निघून गेल्या। खरं तर जे मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण झालं, तिकडे भाजप महिला मोर्चाच्या ज्या काही पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एक रुग्णालय आहे, डॉक्टर घैसास जे आहेत त्यांच्या आई आणि वडिलांचं जे रुग्णालय आहे तिकडे ते कधीच गेले नसताना सुद्धा त्यांनी तिकडे तोडफोड केली। त्याच्यामुळे सुद्धा हा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय की काय असं चित्र स्पष्ट होतं। दीपाली।